नमस्कार. मी डॉक्टर एस आर पाटील, बेतुरकर पाडा, कल्याणला मी मेडिकल प्रॅक्टिस करतो. योगशास्त्र, संमोहनशास्त्र आणि आयुर्वेदिक मेडिसिन माझी स्पेशालिटी आहे. मित्रांनो, आज एकदम इमर्जन्सी मला एक फेसबुक लाईव्हवर यावंसं वाटतं आहे आणि मला एक चांगली गाईडलाईन मिळाली. ती गाईडलाईन आपल्यासोबत शेअर करण्याची माझी इच्छा आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली यांची ही गाईडलाईन आहे. तर याच्याविषयी आपण थोडंसं डिस्कस करूया. कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत आणि ज्यांना कोरोना होतो त्यांनाच समजतं की खरा कोरोना म्हणजे काय आहे. बाकीचे सगळे लोक कोरोनाला हलक्यामध्ये नेत आहेत. कालही जवळजवळ 300 पेशंट कल्याणमधून पॉझिटिव्ह निघाले. धोका कमी आहे. 85% 90% लोकांना कोरोना आजार होतो पण आणि निघून जातो पण जे 50 वर्षाच्या वरील लोक आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना ॲस्थमा आहे, COPD आहे, HIV आहे, किडनी डिसऑर्डर्स आहेत, मग अशा लोकांनी थोडंसं सुरक्षित राहायला हवं, आयसोलेशनमध्ये राहायला हवं. तरुण मुलांनी बाहेर पडलं तरी चालेल, पण त्यांनीसुद्धा प्रॉपर मास्किंग करायला पाहिजे आणि आयसोलेशन फार महत्त्वाचं आहे. जे लोक ज्यांनी 50 वर्ष क्रॉस केलेले आहेत किंवा तरुण मुलं जरी असतील आणि त्यांना काही कोणाला ब्लड प्रेशर असेल, कोणाला ओबेसिटी असेल, तर अशा लोकांनी शक्यतोवर घरी राहणं फार सुरक्षित आहे, ज्याला आपण आयसोलेशन म्हणतो. आणि बाहेर जरी तुम्ही गेलात तरी साधारण सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे. तर पहिला एक पॉईंट आहे, तो म्हणतायत की पोस्टपोन ट्रॅव्हल अब्रॉड फॉर 2 years. जर आपला परदेशात जायचा जर प्लॅनिंग असेल तर शक्यतो थोडंसं पोस्टपोन करा. जोपर्यंत कोविडचं इन्फेक्शन पूर्ण होत नाही, कोविड पूर्ण निघून जात नाही, तोपर्यंत शक्यतो परदेशात जायचे प्लॅन कॅन्सल करा. डू नॉट ईट आउटसाईड फूड फॉर 1 year. मोठा गंभीर प्रश्न आहे. 1 वर्ष बाहेरचं खाऊ नका. आणि आमची तरुण मंडळी कशी राहील खाण्याशिवाय? पिझ्झा खायला पाहिजे, बर्गर खायला पाहिजे, मॅकडीमध्ये जायला पाहिजे, मॉलमध्ये जायला पाहिजे. हे कसं व्हायचं? पण आत्तापर्यंत जवळजवळ मागच्या 6-7 महिन्यापासून आपण विदाऊट एनी फास्ट फूड आपण जिवंत राहिलो आहे. आपल्याला आता चांगल्या सवयी लागलेल्या आहेत, चांगल्या खायच्या पण सवयी लागलेल्या आहेत. मग त्या सवयीच तशाच कंटिन्यू चालू ठेवा. आणि ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या चुकीच्या सवयी आता बंदच ठेवा. जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच ठेवा आणि जी वाईट गोष्ट आहे ती पूर्ण बंद करा. नंतर त्यांनी म्हटलेलं आहे, डू नॉट गो टू अननेसेसरी मॅरेज ऑर अदर सेरेमनी. लग्न समारंभ, साखरपुडे, पार्ट्या, वाढदिवस, फेस्टिवल्स हे कमीत कमी अवॉइड करायचा प्रयत्न करा. लग्न ह्या वर्षी नाही केलं तर काय फरक पडणार आहे? पुढच्या वर्षी पण लग्न होऊ शकतं. बर्थडे ह्या वर्षी नाही साजरा केला तर काय होईल? पुढच्या वर्षी पण आपण साजरा करू शकतो. तर याचं असं काही इमर्जन्सी नाही. तर शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. आता परवा माझे केस खूप वाढलेले होते, इतपत झालेले होते. मी घरच्या घरीच माझ्या मुलांनी माझी कटिंग केली. म्हणजे तो एक रिस्क फॅक्टर कमी होऊन गेला. तर जी गोष्ट सहज शक्य आहे ती गोष्ट करायचा प्रयत्न करा. अत्यंत आवश्यकच आहे. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मला बाहेर जाणं आवश्यकच आहे का? मी जर गेलो नाही तर काही प्रॉब्लेम होऊ शकतील का? मी टेलिफोनने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? मी व्हिडिओ कॉलिंग करू शकतो का? व्हिडिओ कॉन्फरन्सने माझी मीटिंग पूर्ण करू शकतो का? आणि जर शक्य नसेल तर मग आपण जायला हरकत नाही. डू नॉट टेक अननेसेसरी ट्रॅव्हल ट्रिप्स. कारण नसताना इकडे तिकडे भटकणं ह्या वर्षी तरी आपल्याला परवडणार नाही. कोरोना होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. शक्यतोवर पिकनिक्स टाळायचा प्रयत्न करा. कम्प्लिटली फॉलो सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स. 6 फुटाचं अंतर हे लक्षातच ठेवा. आपल्या मेंदूमध्ये प्रोग्रॅमिंग फिट करा
की मला एकमेकांपासून 6 फूट लांब उभं राहायचं आहे. तुम्ही बाजारात जाताय, किराणा मालाच्या दुकानात जात आहेत, दवाखान्यांमध्ये जात आहेत, हॉस्पिटलला जात आहेत, जिकडे जात आहेत त्या ठिकाणी 6 फुटाचं अंतर काळजीपूर्वक बघा. तुम्ही मासे घ्यायला जात आहेत, तुम्ही चिकन घ्यायला जात आहेत, थोडंसं लांब उभं राहा. तेवढं जर लांब उभं राहण्यामुळे आपल्याला कोरोनापासून जर मुक्ती मिळत असेल तर काय वाईट आहे का? म्हणून खेटून उभं राहायचं. तर सोशल डिस्टन्सिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन धिस सिनारो. याचं कारण काय आहे? समजा मी आता खोकललो, शिंकलो, तर माझ्या 6 फूटच्या आतमध्ये जो माणूस आहे त्याला माझ्यापासून इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून मी 2 माणसांमध्ये मला 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. रोज झोपताना सूचना घ्या की मला बाहेर जाताना 6 फुटाचं अंतर ठेवूनच प्रवास करायचा आहे किंवा बाहेर मार्केटिंग करायची आहे. डू नॉट गो टू अ क्राऊडेड प्लेसेस फॉर ॲटलिस्ट 1 year. ते म्हणतायत ICMRची गाईडलाईन आहे. ICMR म्हणजे काय? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ते काय म्हणतायत की completely follow social distancing norms. Okay, do not go to a crowded place for at least 1 year. कमीत कमी 1 वर्षभर तरी आपण पथ्य पाळायला पाहिजे. क्राऊडेड प्लेसेस टाळायला पाहिजे. क्राऊडेड प्लेसेस म्हणजे कुठले? इनडोअर मीटिंग असेल, इनडोअर गेम्स असतील, तुमचा चेस असेल, तुमचं कॅरम असेल, हे इनडोअर गेम घरच्या फॅमिलीसोबत खेळायला हरकत नाही. पण बाहेरच्या लोकांसमोर इनडोअर गेमसुद्धा खेळू नका. म्हटलं तुम्ही बाहेर फिरायला जा, मोकळ्या वेळेत फिरायला जा, वॉकिंग करा. सकाळी सकाळी कोणी नसतं रस्त्यावरती, सगळे रस्ते रिकामे असतात. अशा वेळेला तुम्ही रस्त्यावरती धावलात तरी चालेल, पण गर्दीच्या वेळेला 6 फुटाचं अंतर ठेवायला विसरू नका. 6 feet इज द की ऑफ अवर गुड हेल्थ. हे पक्क माइंडमध्ये प्रोग्रॅमिंग करून ठेवा. स्टे अवे फ्रॉम अ पर्सन हू हॅज कफ. जर माझ्या मित्राला सर्दी झाली असेल तर मी त्याच्यापासून लांब उभा राहील. त्याला राग आला तरी चालेल. त्याला सांगायचं की बाबा रे, सध्या कोरोनाची साथ चालू आहे, आपलं एकमेकांमध्ये भरपूर प्रेम आहे, तरीसुद्धा आपण एकमेकांपासून लांब उभं राहणं गरजेचं आहे. माझा मुलगा आहे, तो त्याच्याच रूममध्ये राहतो, तो माझ्या रूममध्ये एंट्री करत नाही. कारण जर समजा एकमेकांमध्ये प्रेम भरपूर आहे, ते मान्य आहे, पण का म्हणून आजाराचा प्रसार करायचा? आता आमच्या गावाकडे एक दुर्घटना घडली. एक आमचे नातेवाईक एक्सपायर झाले ड्यू टू द कोरोना आहे. आणि त्याच्यामध्ये परत मग गावाकडे अंत्यविधीचे करतात 10 दिवस दशक्रिया. तर जे भाऊबंदकीचे लोक असतात ना, ते म्हणतात तुम्ही आमच्या घरी येत नाही, तुम्ही लांब लांब उभे राहतात. खरंच मित्रांनो, ही परिस्थितीच तशी आहे. आपण मनाने एकच आहोत, इमोशनली आपण एक राहायला पाहिजे, परंतु सोशल डिस्टन्स ठेवणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांना सर्दी, खोकला, शिंका आहेत त्यांनी आपापल्या घरामध्ये सुद्धा वेगळं राहायचं. 6 फुटाचं अंतर ठेवायचं, तोंडाला मास्क लावायचा, इतरांनीही मास्क लावायचा. घरात सुद्धा जर सर्दी, खोकला, शिंका असतील तर प्रेफर व्हेजिटेरियन फूड्स. शक्यतोवर शाकाहार जेवण आपलं चांगलं असतं. भाजी, पोळी, चपाती, पालेभाज्या, सूप. नॉनव्हेज फूड चालेल, पण ते चांगलं उकडलेलं हवं. घेताना त्या ठिकाणी जे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम तयार होतो, त्याच्यामुळे नॉनव्हेज फूड नाही खाल्लं तरी चालेल. आपण मासे घ्यायला जातो, त्या ठिकाणी केवढी मोठी गर्दी असते, सगळे लोक एकमेकांना खेटून उभे असतात. हे टाळलं पाहिजे. हे जर टाळलं तर तुम्ही नॉनव्हेज फूड खाल्लं तरी चालेल, पण ते चांगलं उकडलेलं पाहिजे. शाकाहार तर पाहिजेच. अंडी हे खूप चांगलं आहे,
एग्स, रोज एक 1 एग 2 एग्स घ्यायला हरकत नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन चांगल्या प्रकारे मिळतात. डू नॉट गो टू सिनेमा हॉल, मॉल, क्राउडेड मार्केट 6 months नाव. इफ पॉसिबल पार्क, पार्टी एक्सेट्रा शुड बी अवॉइडेड. पार्कमध्ये सुद्धा जाताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपण ज्याला मॉर्निंग वॉक करतोय त्याला आपल्यापासून समोरचा माणूस हा कमीत कमी 6 फुटाच्या अंतरावर उभा पाहिजे. जर खेटून उभे राहिले, जवळजवळ उभे राहिले आणि एकमेक जर समजा खोकलत गेले, शिंकत गेले तर त्याचासुद्धा प्रसार होऊ शकतो. म्हणून KDMCने पूर्ण आपले जे काळा तलावचा पार्क आहे किंवा नारायणी पार्क आहे, इथे आपलं रमाबाई आंबेडकर उद्यान सगळं बंद ठेवलेलं आहे. ह्याचं कारणच ते आहे की लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ओळख पटायला पाहिजे. इन्क्रीज इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी माझे मागचे बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये मी आहाराविषयी बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर डू नॉट गो, बी व्हेरी केअरफुल व्हाईल बार्बर शॉप और ब्युटी सलून पार्लर. माझी कटिंग मी घरच्या घरीच केली. एकतर माझ्या डोक्यावरती केस कमी आहेत, त्याच्यामुळे मला कटिंग करायलाही सोपं जाते. मी घरच्या घरीच माझी कटिंग केली, कारण मला सलूनमध्ये जाण्यासाठी सुरक्षितता वाटत नाही. आपणही आपला विचार करावा. शक्यतो सलूनमध्ये जाण्याचं टाळा, ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचं टाळा. स्पेशली महिलांना मी विनंती करतो की शक्यतो अजून थोडे दिवस थांबा. ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची घाई करू नका. घरच्या घरीच ब्युटी पार्लरचे कोर्सेस करा आणि आपल्यावर घरच्या घरीच प्रयोग करा. अवॉइड अननेसेसरी मीटिंग्स, ऑलवेज कीप इन माइंड सोशल डिस्टन्स. परत ते चालू. अननेसेसरी मीटिंग्स, आपण घरामध्ये जातो, दरवाजा उघडतो, शेजारी बाई आपल्याशी बोलते, ती पण बोलते, आपण पण बोलतो, गप्पा मारत बसतो आणि त्याच्यामुळे काय असतं की इकडचं तिकडच्या व्हायरसचं आदान प्रदान होतं. समजा मला सर्दी खोकला शिंका असतील, मी शेजारच्या घराच्या काकांसोबत गप्पा मारत उभा राहिलो, माझं सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन त्यांना होईल आणि त्यांना कारण नसताना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून अननेसेसरीली मीटिंग्स टाळायचे. सध्या जे आपले सोसायटीमधले जे क्लब हाऊसेस आहेत ते सध्या थोडे दिवस त्याचा वापरही कमी करायला पाहिजे. आणि एकमेकांनी भेटायचं असेल तर आपण झूम मीटिंग करू शकतो, आपण व्हिडिओ कॉलिंग करू शकतो, आपण व्हॉट्सअपने बोलू शकतो, आपण फोनवरती बोलू शकतो. बरेच मार्ग आहेत की ज्या ठिकाणी आपण कम्युनिकेशन ठेवू शकतो. आपण जरी मनाने शरीराने जरी दूर असलो तरी मनाने आपण जवळजवळ आहोत, कारण टेक्नॉलॉजी आपल्यासाठी उपलब्ध आहे. द थ्रेट ऑफ कोरोना इज नॉट गोइंग टू एंड सून. मित्रांनो, कोरोना कधी जाईल, कोरोनावरची लस कधी येईल, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. प्रश्नांना अजूनही उत्तरं सापडली नाहीत. सायंटिस्ट, डॉक्टर्स, व्हॅक्सिनवाले, मोठ्या मोठ्या सिरम इन्स्टिट्यूटवाले अहोरात्र 24/7 काम करत आहेत आणि त्यांनासुद्धा लवकरच यश येईल. पण त्यांचं यश येईल, व्हॅक्सिन आपल्यापर्यंत पोहोचेल, तोपर्यंत आपण मास्क लावायला विसरू नका. डू नॉट विअर अ बेल्ट, रिंग्स, रिस्ट वॉच वेन यू गो आउट. वॉच इज नॉट रिक्वायर्ड, युअर मोबाईल हॅज गॉट अ टाईम. वॉच इज नॉट रिक्वायर्ड. आपण हातामध्ये घड्याळ घालायची काही आवश्यकताच नाही, कारण ज्यावेळेला आपण हात धुणार त्यावेळेला तर हात चांगला स्वच्छ होणार नाही. आलटून पालटून आपल्याला हात धुवायचे आहे आणि हात कमीत कमी आपल्याला सायंटिफिकली आपल्याला 20 सेकंद हात धुवायचे आहेत. तर हात धुताना सुद्धा आपण गाणं म्हणत म्हणत हात धुवा, कंटाळा नाही येणार, बोर नाही होणार. किंवा एखादा मंत्र जप म्हणत म्हणत हात धुवा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. किंवा जे काही आपली श्रद्धा असेल, गणपती स्तोत्र असेल, मनाचे श्लोक असतील, असे श्लोक म्हणत जा आणि हात धुत जा. त्याच्याने आपलं मनाचं पण स्ट्रॉंगनेस येईल. आपलं मनाची हेल्थ, मेंटल हेल्थ आपली फार महत्त्वाची आहे. यूज सॅनिटायझर अँड टिश्यू इफ रिक्वायर्ड. शक्यतोवर दोन्ही हात खिशात ठेवा, म्हणजे आपण इकडे तिकडे हात लावणार नाहीत.
लिफ्टच्या बटनांना हात लावायचे असते, आपण खाली उतरलो, आपण बाईकला हात लावणार, आपण ऑफिसमध्ये जाणार, आपण शटर उघडणार, आपण आपल्या ऑफिसच्या टेबलवरती बसणार. तर शक्यतोवर छोटीशी सॅनिटायझरची बाटली जवळ ठेवायची, थोडीसं हातावरती लावायचं. दरवेळेला तुम्ही ज्या ज्या पृष्ठभागावरती हात लावतायत त्या त्या पृष्ठभागावरती आपल्याला सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. घरामधल्या लाद्या पुसण्यासाठी, घरामधले जे कॉमन बेल्स आहेत किंवा रिमोट कंट्रोल्स आहेत त्याच्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचा जो सोल्युशन असतं त्याच्याने आपण ते साफ करू शकतो. डू नॉट ब्रिंग द शूज इन टू युअर हाऊस, लिव्ह देम आउटसाईड. बाहेरची चप्पल बाहेरच ठेवा, बाहेरचे शूज बाहेरच ठेवा, बाहेरचे शूज घरात आणू नका. ज्यावेळेला आपण घरामध्ये एंट्री करतो त्याच वेळेला शूज बाहेर काढल्यानंतर आपण आपल्या पायावरती अगोदर स्टरलायझर लावायचं, पाय आपले स्वच्छ पुसायचे आणि आपली चप्पल किंवा स्लीपर घालून मग बाथरूममध्ये प्रवेश करायचा आणि मग बाथरूममध्ये पूर्ण आंघोळ करायची. शॉवर घ्यायचा गरम पाण्याने, साबणाने पूर्ण आंघोळ धुवायची आणि मग आपण आपल्या कामाला लागू शकतो. क्लीन युअर हँड्स अँड लेग्स वेन यू कम फ्रॉम होम आउटसाईड. हे आपलं झालं आहे की आपण घराच्या जेव्हा आपण बाहेर येतो त्या वेळेला आपण आपले हात आणि पाय स्वच्छ धुतले पाहिजेत साबणाने 20 सेकंदपेक्षा जास्त वेळ. वेन you have come nearer to a suspected patient, take a through bath. जर तुम्हाला संशय आला असेल की आपण एखाद्या कोरोनाच्या जी लक्षणं आहेत, सर्दी, खोकला, शिंका अशा पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत किंवा आपण एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं असेल, हॉस्पिटलमधून आणलं असेल, हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो असेल, त्यावेळेला आपण काळजी घ्यायला हवी. ज्या वेळेला आपल्याला सर्दी, खोकला, शिंका, तापाची लक्षणं जाणवतील, 1-2 दिवसात जर ती लक्षणं बरी नाही झाली तर आपण आपली कोविड टेस्ट नक्की करायला विसरू नका. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर आजारापासून मुक्तता. म्हणून मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क राहा. आपण जिंकणार, कोरोना हरणार. नमस्कार.